नमस्कार श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत भरलेले घरपण या कथेचा अंतिम भाग. तुला काय वाटतंय, सगळ्यांना हौस असते का? आता जशा जशा अडचणी असतील तसे तसे जीवनाचे काही पर्व साजरे करावे लागतात. तुझ्या दादा वहिनीलाही दिवाळी सोडून सुट्ट्या नसतात. त्यांना कुठे फिरायला जायला संधी नसते. तुझी बहीण, तिलाही सासर आहे, ती लक्ष्मी आहे, तिलाही जाणे भाग आहे. तूही अशी स्वतःच्या आजारात, तुझे करायला मदतनीस असते. मग दादाने ह्या सर्वाचा विचार केला असेल म्हणून आईला, बाबांना काही दिवस पाचगणीला तुझ्या मावशीकडे पाठवले असेल. त्यांनाही कोणीही नाही दिवाळी साजरी करण्यासाठी. मग ह्या वर्षी त्यांच्यासोबत करू दे दिवाळी साजरी. असा विचार कर, मग तुला सकारात्मक दिसेल सगळे. वेणूच्या बोलण्यात तथ्य होते. हे समजल्यावर सुप्रियाने लगेच मूड बदलला आणि मग ह्या वर्षीची दिवाळी मी माझ्या मावशीकडे साजरी करायलाही हरकत नाही. मी अमरलाही सांगते, तू पाचगणीला ये, आपण तिथे भेटू. सुप्रिया पुढे म्हणाली, वेणू, अगं मावशीला आणि काकांना दिवाळी साजरी करावी वाटत नव्हती संजय गेल्यापासून. सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे जायचो, पण मग विसर पडला आणि आम्हाला आमच्यात दिवाळी साजरी करण्यात आनंद वाटू लागला. पण कधी विचार नाही आले, जसे ह्या भरलेल्या घरात सुख आनंद ह्याचा आस्वाद आपण घेतो, तसे जे घर भरलेले नाहीत ते कसे घेत असतील ह्या आनंदाचा आस्वाद? त्यांना कोणी विचारतही नसतील. ते कशी दिवाळी साजरी करतात ह्याचे कोणाला काहीही पडलेले नसेल. सुप्रियाने मोठा श्वास सोडला आणि डोळ्यात आलेले पाणी पुसले. मावशी कधी काळी आम्हा बहीण भावंडांना तिच्या घरी दिवाळीच्या सुट्ट्यात घेऊन जात असत आणि तिच्या घरी जाण्यासाठी सगळेजण किती आतुर असत. ती सगळे हौसमौज पुरवत, कपडे काय, खाऊ काय, सगळे हवे ते घेऊन देत. मग आज तिचे घर रिकामे रिकामे झाले आहे, तर आज आपलीही जबाबदारी आहे, आपणही ते घर आजच्या दिवाळीला भरून काढू, आनंदाने, सुखाने, नवरंगाने, उत्साहाने. इकडे लगेच वेणूने तिला सुचलेला विचार किती सुखदायी आहे ह्याची पोहोचपावती दिली. तिने लगेच सांगितलं, तू ह्यावर लगेच अंमलबजावणी कर. मावशी, काका, आई, बाबा यांना जरा सुखद धक्का दे. तू ह्यावेळची खरेदी बहीण, भाऊ, वहिनी, भाचे यांच्यासाठी करशील, पण मावशी आणि काकांसाठी करताना त्यांच्या पसंतीनुसार कर. त्यांना खास करून फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कर. हे सुख सगळ्यांच्या नशिबात नसते. आमच्यासारख्यांना तर मावशीही नशिबात नाही. असे म्हणत वेणूने डोळे पुसले. वेणूचे डोळे भरून आले होते. ती ते लपवण्याचा प्रयत्न करत होती. तोच सुप्रियाने ते ओळखले आणि ती तिच्या बाजूला जाऊन बसली. तिला समजावण्यात काही अर्थ नव्हता, कारण सुप्रिया तिच्या आयुष्यातील भरलेल्या घराची जी स्वप्न किंवा उणीव भरून काढू शकत नव्हती. तिने या आधीही खूप प्रयत्न केले होते की आपण मोठी बहीण होऊन वेणूला हे सुख देऊ, आणि ती ते नित्य करतही होती. पण सणावाराला वेणूला ही उणीव जास्त भासत. त्यासाठी वेणूला अमरची छोटी बहीणही मानले होते. अमर गुरुभाऊही झाला होता, पण तिला ह्या दोघांसोबत भरलेले घरही हवे होते, ज्यात भाऊ, बहीण, आई, बाबाही हवे होते. सुप्रिया म्हणाली, वेणू, मी तुला तुझे भरलेले घर मिळो हा आशीर्वादही देऊ शकत नाही राणे, पण तुला एका भरलेल्या घरात ह्या दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांची मानसकन्या म्हणून घेऊन जाऊ शकते. तुला हे स्वीकार आहे का सांग? माझ्या मावशीला तू आई आणि काकांना बाबा म्हणून स्वीकारशील का बघ? त्यांची मुलगी असण्याची उणीव भरून निघेल आणि तुलाही आई बाबा आणि एक भरलं घर मिळेल. वेणू खूप खुश झाली होती. तिच्याकडून लगेच होकार आला. तिला हे मानस आईवडील हवे होते. वेणूच्या नवऱ्यालाही आईवडील नव्हते. त्यालाही कधी कोणी आपले भेटले होते. वेणूच्या मानस आईवडिलांच्या रूपात ह्या दिवाळीला ते आईवडील आणि हे दोघे, वेणू आणि तिचा नवरा, एक भरलेले घर मिळाले म्हणून खुश होते. समाप्त. लेखिका अनुराधा आंधळे पालवे. धन्यवाद.